सेवा संस्थान विश्वस्तांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यापेक्षा अधिक वाढवला असून घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय विचारपूर्वक नसून काही विश्वस्तांनी भावनेच्या भरात काही घोषणा केल्या आहेत। त्यामुळे अशा विश्वस्त मंडळांकडून कर्मचाऱ्यांनी काय न्यायाची अपेक्षा करावी असा सवाल शिर्डी लोकसभेचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील शिर्डीला आले असता अनेक सही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या आहेत। आउटसोर्स आणि इनसोर्स ही कर्मचाऱ्यांची चूक नसून जो संस्थांचा कर्मचारी सेवा करतो त्याला न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्मचारी भेटीनंतर SP 24 तासशी बोलताना स्पष्ट केले। येणाऱ्या बैठकीत संस्थांच्या अध्यक्षांचा वेळ घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी मार्ग काढला जाईल। तसेच आउटसोर्सच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने प्रश्न सुटणार नाहीत असे ते म्हणाले आहेत। साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळांनी कामगारांचा प्रश्न सोडवण्यापेक्षा तो अजून वाढवून ठेवलेला आहे। घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय आहे, कुठलाही विचार केला गेला नाही। काही विश्वस्तांनी भावनेच्या आवेशमध्ये येऊन रात्री घोषणा करून टाकली आणि अशा पद्धतीने विश्वास मंडळ काम करत असेल तर मग यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा ठेवायची। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी मीटिंग घेतली की आउटसोर्स आणि इनसोर्स हा काय त्या कामगाराची चूक नाही। जो कामगार आज साईबाबांच्या सेवेमध्ये 10 वर्षापासून काम करतोय त्याला न्याय मिळाला का। आणि म्हणून मूळ आमची संकल्पना आहे की एक सविस्तर निवेदन आणि संस्थांच्या विविध खात्यांमध्ये असलेले सगळे कामगारांचे प्रश्न एका सिंगल निवेदनामध्ये मांडून आम्ही येणाऱ्या पुढच्या मीटिंगमध्ये माननीय अध्यक्ष हावरे साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा। माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अभ्यासपूर्वक एक निवेदन सविस्तर 2 तास आम्ही एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आम्ही ठेवणार आहोत विश्वस्तांपुढे की तुम्ही जे आज टेंडर प्रक्रिया चालू आहे ती किती चुकीची आहे। सर्वसामान्य माणसाला कुठल्या पद्धतीने आज त्याच्या मूळ हक्कापासून वंचित ठेवलं जातं या सगळ्या गोष्टींचा खुलासा कुठेतरी विश्वस्त मंडळासमोर आम्ही करू। आणि मी सगळ्या आउटसोर्सचे आमचे जे कामगार बांधव आहेत त्यांना विनंती केली आहे की आंदोलनाचं पावित्र्य घेणं प्रत्येक वेळेस हे संयुक्तिक नाही। आज फक्त मग आज आउटसोर्सचा विषय सोडला, मग जे आमच्या महिला भगिनी लाडू पाकिट आणि नाश्ता पाकिटमध्ये त्यांचं काय, मग त्यांचा प्रश्न वेगळ्याने मांडायचा का। आणि जे कर्मचारी इनसोर्समध्ये आहेत त्यांची वाढ झाली, मग त्या वाढमध्ये पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे हॉस्पिटलचा स्टाफ आहे, म्हणजे आज एक कुशलमध्ये क्लर्क आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे नर्स किंवा नर्सिंगचा स्टाफ हे एक समान कसे असू शकतात। आज क्लर्क व्हायला BCom शिक्षण घ्यायला 3 वर्ष लागतात आणि त्याचा साधारण फी 5,000 रुपयामध्ये माणूस BCom होतो, 10,000 मध्ये BCom होतो। याच्या मोबदल्यामध्ये नर्सिंगचा माणूस एक नर्सिंग स्टाफ व्हायला त्याला 4 वर्ष लागतात आणि 5 लाख रुपये खर्च येतो। 5,000 रुपये खर्च ज्या शिक्षणाला आहे त्याचा पगारही तेवढाच आणि त्याला 5 लाख रुपये शिक्षणाला गेले त्याचा पगार एवढाच। आणि क्लर्कचं काम टाईप करायचं आहे, तो वॉर्ड बॉय सॉरी आपला नर्सिंग स्टाफ पेशंटचा जीव वाचवतो। तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये कुठल्याही प्रकारे विचार न करता फक्त एक काही ठराविक आमचे नेते मंडळीच्या दबावाला बळी पडून हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे ज्याची सुधारणा करणे गरजेचं आहे। आणि म्हणून ह्या सुधारणा अतिशय नम्रपणे आणि शांततेत आम्ही संस्थांच्या पुढे मांडूया। आणि संस्थांच्या पुढे मांडल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या अभ्यासपूर्वक जेव्हा मांडल्या जातील या मागण्या माझ्या मते त्यांच्यावर चांगला निर्णय होईल। कारण की मूळ समान काम आणि समान वेतनसाठी जे आंदोलन पुकारलं गेलं होतं, मी त्या कामगारांना म्हटलो की जो प्रश्न मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे मुख्यमंत्र्यांकडे, म्हणजे आंदोलन करणारे आज सत्तेमध्ये आहेत। जर आपण पाहिलं तर निवेदन देताना पण भाजपचेच कार्यकर्ते, मोर्चाला बसणारे पण भाजपचेच कार्यकर्ते, वरती मुख्यमंत्री भाजपचाच, म्हणजे यांची सत्ता असली तरी यांनीच आंदोलन करायचे, सत्ता नसली तरी यांनीच आंदोलन करायचे। अरे आमच्यासाठी काहीतरी काम ठेवा। आज आम्ही सत्तेत नाही, आमचे कामं तुम्हीच करतात। तुमचे मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून प्रश्न सोडवणूक करा। आमच्या हातात सत्ता नाही, आम्ही विरोधी पक्ष नेते आहोत, आमचा गट विरोधी पक्ष नेत्याचा आहे, आम्हाला विरोध तर करायची संधी देऊ द्या। पण यांनीच यांचे प्रश्न मांडायचे, यांनी सोडवणूक करायची, यांनीच आश्वासनं द्यायचे। तर हे दिशाभूल कुठेतरी जनतेची यांनी बंद केली पाहिजे। मंत्रालयात प्रलंबित असलेल्या प्रश्नांचं आंदोलन इथं करून काय उपयोग आहे। तिकडे मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करा। दर आठवड्याला जाता पुढचा 1 महिना अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये किमान हे किती वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटतं हे पाहूया। तर या सगळ्याचा योग्य ठिकाणी योग्य गोष्टींचा पाठपुरावा व्हावा आणि फक्त कुठेतरी फ्लॅशमध्ये येण्यासाठी जनतेची दिशाभूल करणं या मतदारसंघाची जी एक वाईट प्रथा लागून गेलेली ती कुठेतरी बंद झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मला कोणावर टीकाच करायची नाही। मी आंदोलन जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा पाठिंबा देण्यामध्ये जे आमचे कामगार बांधव त्या ठिकाणी संघटनेचे आले होते त्यांना याच
पूर्ण विचाराने मी मुद्दा मांडले होते की तुमचा पाठिंबा माझा पाठिंबा तुमच्या प्रश्नांवर आहे, पण तो वैचारिकतेने मांडा. याच्यामध्ये आउटसोर्स इनसोर्सचा फरक हा मूळ झाला आहे चुकीचा आहे. आणि माझं म्हणणं आहे की वेतनवाढ निश्चित करताना त्या माणसाची झालेली सेवा ग्राह्य धरली गेली पाहिजे. आज या निर्णयाने इन्सोर्समध्ये जरी आज फक्त इन्सोर्स पुरता जरी विचार केला तर जो माणूस मागच्या 1 वर्षापूर्वी जॉईन झालाय आणि ज्याला 15 वर्ष झाले त्याला एक समान पगारवाढ कशी? तर या मूलभूत गोष्टींचा विचार न करता फक्त निर्णय जाहीर झाला आणि लोक टाळ्या वाजून आले. आणि आपण काय मांडतोय, कोणते मुद्दे मांडले गेले पाहिजे? विरोधकांनी ही वैचारिकता ठेवून मुद्दे मांडावे. फक्त मंडप लावून आंदोलन करण्यात प्रश्न सुटत असतील तर मी मंडप लावून बसायला तयार आहे, आम्हाला हे काम आहे. तर माझं म्हणणं आहे की आंदोलनापेक्षा तुम्ही काय मुद्दे मांडता